हात सोड, मला जाऊ दे. विश्वा ऐक ना रे, असं का वागतोयस तू माझ्याशी? हे बघ, मला माहितीये मी तुझ्यासाठी आजही 30 जानू आहे आणि म्हणूनच तू माझ्यासाठी गिफ्ट पण पाठवलं होतंस ना. अजिबात नाही, कारण ज्या जान्हवीला मी गिफ्ट पाठवलं होतं ना, ती जान्हवी आता एक्झिस्टच करत नाही आणि हे मला नुकतंच कळलं. विश्व प्लीज असं नको ना बोलूस, खरंच खूप वाईट वाटतंय रे मला. जान्हवी बघ, आय डोंट थिंक यू नीड मी. कारण काय ना, लग्नानंतरचे आतापर्यंत तुझे सगळे डिसिजन्स तू स्वतः घेतले, तर आय एम ग्लॅड. तू ते घेते, तू घेत राहा, कॅरी ऑन. पण मला कॉल करू नकोस, कारण मी परत येणार नाहीये. विश्व खरंच खूप हर्ट झालाय. तो आता खरंच परत येणार नाहीये का? त्याने आमची फ्रेंडशिप तोडली. इतका अंत पाहिलाय मी त्याचा. जानू, तुझे आणि त्या विश्वाचे आर्ग्युमेंट्स का झाले हे तर मला कळलं नाही. बट नाव आय ओनली विश तुमच्या दोघांचे हे आर्ग्युमेंट्स सतत होत राहावे आणि तो विश्वा आपल्या दोघांच्याही आयुष्यातून कायमचा निघून जावा. आणि आता तुझ्यासोबत जे काही केलं, तुझा इन्सल्ट केला, हे मला अजिबात आवडलेलं नाहीये. बट दॅट वॉज नीडेड. आफ्टर ऑल तुला त्याला विसरायचं आहे ना, कारण आपण दोघंच परफेक्ट टीम आहोत. मी हे तुला लवकरच कळेल. त्या विश्वालाही लेट का होईना आता हे कळलेलं आहे की तुझ्या आणि माझ्या आयुष्यात येऊन काही होणार नाही. आणि हेच तर हवं होतं मला. म्हणजे माझी एक मीटिंग आहे, त्यामुळे वी हॅव टू लिव्ह अर्ली. आय होप दॅट्स ओके विथ यू. चालेल ना, तुम्ही निघा दुपारी, मी थांबते आईकडे. अगं जानू, पण तू परत कशी काय येणार? जयंत सर, हो सासवडमधून पुण्यात येणं आता काही फार मोठी गोष्ट नाहीये. कॅब्स असतात, कॅबने येईन मी घरी. कॅब? नो 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 नो, इट्स नॉट सेफ. तू कॅबने ट्रॅव्हल केलेलं मला अजिबात आवडणार नाही. हो का? असं आहे का? एक काम करते, जीग्सला घरी सोडायला सांगते, मग तर झालं. जानू, उगाच कशाला ना लोकांना त्रास. मग आता काय करू मी जयंत सर? नाही, मी आईकडे थांबायचं म्हणतेय, त्यालाही तुम्ही नाही म्हणताय. मी कॅबने घरी येते, या गोष्टीलाही तुम्ही नाही म्हणताय. बरं, मी जीग्सला घरी सोडायला सांगते, यालाही तुम्ही नाही म्हणताय. मग आता काय करू मी नक्की? एक काम करूया मग, आपण ना आत्ता न जाता संध्याकाळी जाऊया. दॅट विल बी बेटर. जयंत सर, याला काय अर्थ आहे? भावना ताई आणि जीग्स पण आताच जात आहेत. बरं, सगळ्यांनी एकत्र जमायचं असाच प्लॅन केला होता ना आपण. जयंत सर, आईनी सगळ्यांसाठी जेवण केलंय, मग एकाच वेळेला सगळ्यांनी एकत्र भेटायला नको का? सांगा मला. हो गॉड, जयंत सर, हो गॉड, आय एम सो सॉरी जानू. बघतेस नाही बघ काय झालंय. हो, चांगलंच कळतंय मला काय झालंय ते. मला वाटलं पुण्याहून निघणार आहे म्हणजे लवकर येईल, आमच्या आधी पोहोचेल. बघ ना ग, किती उशीर झाला. कुठे राहिलेत दोघं कोणाच ठाऊक. अहो, मी काय म्हणते, एक फोन करून बघा ना कुठपर्यंत आलेत. बघतो. आई, मला वाटतंय ना जानूनीच उशीर केला असेल. तुला माहितीये ना तयार व्हायला किती वेळ लावते ती. अगं असू दे ग, नवीन नवीन लग्न झालंय ना तिचं, वेळ लागणारच. अरे हे काय फोनच लागत नाही, तिचा ऑफ आहे. आजही फोन लागत नाहीये. आई, मला वाटतंय ना त्यांच्या घरी काहीतरी प्रॉब्लेम आहे. म्हणजे मागे पण व्यंकी भाऊजींचा ऍक्सिडेंट झाला होता ना, तेव्हा मी असेच खूप फोन ट्राय केले, पण फोनच लागत नव्हता त्यांचा. हो ना ग. अरे देवा. वीणा, तू म्हणतेस तसं असेल बहुतेक. पण लक्ष्मी, तू आठवते का आपण मागे एकदा त्यांच्याकडे गेलो होतो तेव्हा बघ, आपल्या कोणाच्याच फोनला रेंज नव्हती. पुन्हा तसंच काहीच होतंय की काय? मग पण म्हणजे मग जानू आणि जयंत निघालेत की नाही हे आपल्याला कळणार कसं?
व्हॉट यू मीन? चांगलंच कळतंय म्हणजे? नाही तसं नाही. पाहिलं ना मी तुमच्या हातावर गरम गरम कॉफी सांडली ते केवढं भाजलंय सर तुम्हाला. तुमच्या काळजीपोटी बोलले मी. मी एक काम करते ते पाणी तुमच्या हातावर ओतते. दे 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 हात दे इथे. नको नको जानू. अहो जयंत सर असं काय करताय? द्या इथे. थांबा सावकाश. बघू 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 बघू. जयंत सर हो केवढं भाजलंय हे. आणि तुमचे कपडे पण खराब झालेत. बरं मी काय म्हणते तुम्ही वर जा आणि तुमचे कपडे चेंज करा आणि या जखमेवर सगळ्यात आधी आईस पॅक लावा. मी हे किचनचं आवरते. आपल्याला निघायला उशीर होतोय ना, उगाच लेट पोहोचायला नको तिथे. जा बघू. नाही 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 जानू. तू जाऊन वेट वाईप्स घेऊन ये. मी हातावर पाणी टाकतो. आणि आईस पॅक पण तूच आणून दे मला. बरं आणते. बाबा बघितलं का? तुझी बहीण आलीये, तुझं लक्षच नाहीये. तू बायकोशी चॅटिंग करत बस. मी आलीये त्याचं काहीच नाही तुला. अगदी बरोबर आहे तुझं. मी पण बघतेय सतत आपला फोन मध्येच असतो आज.